नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात बिबट्याने बळी घेतले। संतप्त नागरिकांनी आंदोलन करत रोष व्यक्त केला। राज्य पातळीवर प्रशासनावर दबाव वाढला। बिबट्या मारायची परवानगी मिळाली। गावात शार्प शूटर दाखल झाले आणि 2 दिवसात नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड शेवटचे टोक, पलीकडे जुन्नर आंबेगाव हे तालुके। पूर्वी बिबट्या हा केवळ जुन्नर वन परिक्षेत्रात ठराविक ठिकाणी आढळून यायचा, मात्र अलीकडे हा बिबट्या जुन्नर आंबेगाव सह शिरूर तालुक्यात घोड, कुकडी, भीमा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ लागला। वन विभागाला नेमके बिबटे किती हे आता आकडेवारीसह सांगता येत नाही। इतके बिबटे शिरूर तालुक्यात जुन्नर वन विभागात झालेले आहेत। त्याचाच परिणाम बिबट्या वन्य प्राणी सोडून मानवी भक्ष्य शोधू लागला। पश्चिम पट्ट्यात हा सर्रास आढळू लागला। चालू वर्षी गेल्या 20 दिवसात बिबट्याने 2 चिमुकले, 1 वयोवृद्ध असे 3 बळी घेतले। पिंपरखेड येथील रोहन बोंबे या चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नागरिकांचा संयमाचा अंत झाला। नागरिकांनी रास्ता रोको करत तसेच विविध मार्ग आंदोलन करत बिबटमुक्तीची मागणी केली। प्रशासनावर दबाव वाढल्याने तात्काळ बिबट्याला मारण्याची परवानगी देण्यात आली। तसेच राज्य पातळीवर बैठक होऊन तात्काळ उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरू झाली। पिंपरखेड येथील बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू संस्था पुणेचे पशुचिकित्सक डॉक्टर सात्विक पाठक, जुबीन पोस्टवाला डॉक्टर प्रसाद दाभोळकर हे शार्प शूटर घटनास्थळी तैनात करण्यात आले होते। वन विभागाच्या वतीने दिवसभरात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप तसेच बिबट्याचे ठसे याचे निरीक्षण करण्यात आले। रात्री 3 थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेण्यात आला। घटनास्थळापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर रेस्क्यू टीमला सदर बिबट्या दिसून आला। हा बिबट्या बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु तो अयशस्वी ठरल्याने बिबट्या चौताळून प्रतिहल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी अचूक नेम धरत बिबट्यास गोळ्या घालून ठार केले। हा बिबट्या अंदाजे 5 ते 6 वर्षे वयाचा नर बिबट्या असून नरभक्षक बिबट्याचे शव रात्री ग्रामस्थांना दाखवून पुढील कार्यवाहीसाठी बिबट निवारण केंद्र येथे हलवण्यात आले। सदर कार्यवाही पुणे विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक उपसंरक्षक स्मिता राजहंस, अमृत शिंदे, शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनानुसार रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पार पाडली। दरम्यान शिरूर तालुक्यात सध्या घोड, भीमा, कुकडी या नद्यांच्या परिसराला मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र असून या भागातील सर्वच बिबटे कधी जेरबंद होणार, बिबट्यापासून कायमची मुक्ती मिळणार का, असा सवाल सर्वसामान्य ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।